नमस्कार, मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. अर्बनली प्रेझेंट्स मशाल 2.0 को स्पॉन्सर्ड बाय 1993 अ सलॉन कंपनी या कार्यक्रमामध्ये. म्हणजे मला सांगा, आपण मराठी लोक, मराठी खास करून व्हेजिटेरियन लोक जेव्हा परदेशात वगैरे जातो किंवा दुसऱ्या राष्ट्रात जातो तेव्हा आपल्याला तिथलं सगळं खावं लागतं. पण तिथे आपण मराठी जेवण, मराठी खाद्य संस्कृती, वरण भात, उकडीचे मोदक, पुरणपोळी हे आपण मिस करतोच ना. समजा तुम्ही परदेशात गेलात आणि तुमच्या समोर एक महाराष्ट्रीयन ताट आलं तर तुम्ही काय कराल? अस्सल मराठमोळं जेवण हे जगापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय आपल्या पहिल्या महिलेनं. त्यांचं नाव आहे जयंती काठाळे. त्यांनी पूर्ण ब्रह्म नावाची एक वर्ल्ड फेमस फ्रँचायझी तयार केली आहे. भेटूया त्यांना. हाय हाय, हाय. कॅन यू सी मी प्रॉपरली नाउ? नमस्कार. या नमस्कार. अगदी छान. कशा आहात? बस मजेत, एकदम मस्त. And how is the lockdown? How did the lockdown treat you? Did it treat you well? लॉकडाऊननी आम्हाला ना 1.5 वर्षापर्यंत त्रास नाही दिला. Okay. Okay. पूर्ण ब्रह्म खूपच जोरदार चालू होतं. आम्ही Okay. लोकांनी अशा अनेक घरांमध्ये फूड पोहोचवलंय की जिथे कधी पॅरेंट्स नव्हते तर कधी मुलं नव्हती. म्हणजे दोन्ही कॅटेगरीजला फूड पोहोचवलंय. कधी आईचा हात तुटलाय आणि बाहेर फूड मिळत नाहीये आणि घरात फक्त मुलगा आहे आणि Okay. बायको बाहेर देशात अटकली आहे. अशा घरांमध्ये पण ऑलमोस्ट 6 महिने फूड प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि अदर दॅन दॅट जवळपास 1,00,000 लोकांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट फूड दिलं. 1,00,000 Okay. लोकांना. जे 1,00,000 मील आम्ही आमच्या प्रिमायसेस मध्ये बनवलं आणि ते जाऊन प्रायमा फेसी जे लोक होते, म्हणजे फ्रंट लाईनर्स जे म्हटल्या गेलेत, Correct. ते घरी जाऊच शकत नव्हते आणि घरचे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. तर आम्हाला परमिशन्स होत्या, तर आम्ही बिनधास्त कोविड एरियाज मध्ये सुद्धा घेऊन गेलो आणि रात्री 1:30 वाजेस्तोवर कामं केलेली आहेत. My God. My God. This आणि is अमेझिंग होतं. म्हणजे मला आजही डोळ्यात पाणी येतं. तेव्हा हात तुटले, पायाला लागलं, डोकी फुटली, काय काय नाही झालं, चटके बसलेत, एव्हरीथिंग हॅपन. बट आवर स्पिरिट नोबडी could take from us. So we were standing like a king, queen on the roads. Of course. Of course. I think that's what it takes. The spirit is what matters. When you're trying to do something different and against all odds, you're trying to do this. The spirit is what matters, which takes you everywhere. So मला तुम्हाला विचारायचं भरपूर काय काय आहे. मला तुमच्याकडनं अगदी. खूप काय काय जाणून घ्यायचं. I need to understand now about the future of your plans, the future of your venture. And when I say venture, I mean revolution. So the future of your revolution I mean revolution, because that's what it is. It's not just a venture for people who want to have Marathi cuisine outside India. It's a revolution. Yeah. That they don't have to eat just chola bhatura and rajma, dal chawal and paneer makhni. They can have ukdiche modak. Yes. They can have puranpoli. They They can can. have They should. sadha varan bhat with toop. Exactly. And that's what it म्हणजे is. So it is yeah, a revolution for everyone. या सी खूप मी ना नेहमी म्हणते की इफ यू हॅव अपॉर्च्युनिटी ग्रॅब इट, इफ यू डोंट हॅव क्रिएट इट. करेक्ट. Wow. तर मी प्रयत्न नेहमी हाच केला. पिझ्झाची कधी गरज होती का? सी जे काय फूड आपल्याला मिळतंय ना, ते फक्त आपली गरज म्हणून नाहीये. करेक्ट. मी इथे ना इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोकांचा आणि इकॉनॉमिकली फॉरवर्ड लोक असं वगैरे काही सेग्रिगेशन सध्या डोक्यात ठेवू नका. Correct. बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेव की पिझ्झाचं गरज होतं का आपल्याला? नव्हतं. पिझ्झाचं गरज तयार झालं, त्याला ग्लॅमर अटॅच झालं, त्याच्या मागे डॉलर्स लागले आणि मग आपण त्याला आपल्या लेट्स हॅव अ पिझ्झा टुडे असं वाक्य म्हणायला लागलो. ओके. सेम प्रोसेस आहे माझ्यासाठी पण की लेट्स हॅव अ पुरणपोळी टुडे. आम्ही हे जे कन्व्हर्शन करतोय ना, हे कन्व्हर्शन बऱ्यापैकी आम्हाला ताकदीने उभं करावं लागतंय. ओके.
या टेल मी. सो रिव्हॉल्युशन करायचं आहे किंवा इट शुड गेट स्टार्टेड असं काही डोक्यात नव्हतं. माझा एकच ध्येय आहे. ओके, मी आयटी मधली आहे. मी जवळपास I know. 16-17 वर्ष आयटी मध्ये काम केलेलं आहे. मला माहितीये तिथे काय आम्हाला बायकांना स्पेसिफिकली वुमन, तुम्ही युएस मध्ये काम करा, इंडियात काम करा, बँगलोरमध्ये काम करा, नाही तर नागपुरात काम करा. तुम्ही कुठेही काम करा. तुम्ही जर घरातली स्त्री आहात, मग तुम्ही सून पण आहात, आई पण आहात, बायको पण आहात, मुलगी पण आहात, मग तुम्ही मैत्रीण पण आहात आणि मग तुम्हाला स्वतःचं मग काय म्हणतात त्याला फ्री टाइम पण हवा आहे. देन यू हॅव युअर बडी टाइम. देन एव्हरीथिंग कम्स ऍज अ बर्डन ऑन अ वुमन करेक्ट. इफ यू वर्क एनिवेअर. आणि ते Correct. करत असताना मला नेहमीच हे जाणवलं की माझी गरज काय आहे, की मला सध्या मी 25 वर्ष करडेगाशी केली. मी एमसीए टॉपर, युनिव्हर्सिटी टॉप केलं. पण मला घरी आल्यानंतर काय करावं लागतंय? I can't go in a IT company and says that, "Hey boss, I have 2 kids. I have to take care of them, and so I'll be late." I don't have that option. I That's have not to an reach there excuse. on time. I have to reach there. मग तिथे तुम्ही तिथे ते डायव्हर्सिफिकेशन पण आहेतच सॅलरीजचे. मग तुमचा वेळ कमी आहे, मग तुमचा परफॉर्मन्स कमी आहे. एव्हरीथिंग गेट्स टँगल्ड अप. हम्म. करेक्ट? या सगळ्या याच्यात मी विचार केला, मी एक सखी म्हणून जर कोणासाठी तरी उभी राहू शकली, की बाई तुझं लक्ष फूड बनवण्यात नाहीये, तू किचनची Correct. नाहीये, तू डेव्हलपमेंटसाठी दुसरीकडची आहे, तर तू तिथे हम्म. लक्ष दे. तुझं घर आणि तुझं फूड आम्ही सांभाळतो. असे सेटअप जर आपण उभे करू शकलो या सर्व जागी, कारण माहितीये इतकं वेगळं आहे माहितीये सिद्धार्थ, तुमचा फोकस कामावर असावा. आम्हा बायकांचा ना फोकस कामावरही असतो आणि घरच्यांवरही असतो. आम्हाला थोडा वेळ पाहिजे असतो फक्त. आम्ही ते मॅनेज करू शकतो. मी म्हंटल की मी तो विडा उचलते, कारण मला नाही मिळालं हे. हा सपोर्ट नाही मिळाला. माझा नवरा माझ्या सोबत उभा राहिला. मग रिव्होल्युशन घरातनं चालू होतं. कमाल. आणि ते Wow. संस्कारामधनं होतं. ओके. आणि ते संस्कार माझ्या आईनी काय आणि सासूनी काय दोघींनी इतके कडक दिलेले आहेत. दोघींनी खरं सांगते की या शब्दात सांगितलं, पहिली डिलिव्हरी मी डिलिव्हरी टेबलवर माझा अॅनेस्थेशिया उतरायचा आहे. माझ्या सासूबाईंनी मला पहिला शब्द हा म्हटला. विचारलं नाही की काय कसं. पहिला प्रश्न हा विचारला. सांगितला गेला की लग्न लावून देण्याच्या वयात लग्न लावून दिली आहेत जयंती. पोरं जन्माला घालण्याची ताकद परमेश्वराने दिली. सांभाळण्याची ताकद स्वतःची स्वतः आणायची. आम्हाला कार्ड वापरून इथं बोलवायचं नाही. आमच्या नात-नातींसोबत खेळायला आम्हाला जेव्हा वाटतंय तेव्हा आम्ही येऊ. आम्हाला उगाच इथे ओढू नका. Wow. हे संपत नाही तर आय वॉज लाईक एक्सपेक्टिंग की माय मदर विल से की काय बाईला बिचारीला सासू मिळाली आहे. पण माझी आई त्यावर वरताण होती. तिने म्हणजे नेक्स्ट वाक्य तिचं हे होतं, डिलिव्हरीसाठी आलोय, 20 दिवस थांबू, सगळं शिकवू, घरी नवरा वाट बघतो आहे, मी चालली. Wow. You don't get anything, correct? You have to stand for your own thing. मग मी ना विचार केला की शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला आणायची गरज नाहीये. वाट नसते बघायची. आपण चालू करायचं असतं. आणि चालू केलेलं ना संपूर्ण जगभरात गेलं पाहिजे ते. Nice. मराठी Wow. फूडचा मान करणारे लोक फार कमी आहेत. प्रेम करणारे हजारो मिळतील. हम्म. मी पण आधी प्रेमच केलं मराठी फूडवर. पण मान करायला शिकलो पाहिजे आपण. बरोबर. ओके. बरोबर. आपणच आपल्याच सणवारांना आपण पनीर मागतो. हम्म. आपणच आपल्या घरच्या कार्यक्रमांना म्हणतो की नाही नाही जिरा राईस असू द्या किंवा नान असू द्या. करेक्ट. वेन वी स्टार्ट फ्रॉम आवर सेल्फ, पीपल विल स्टार्ट रिस्पॉन्डिंग टू अस. तर ते रिव्होल्युशनची गरज आहे. त्या रिव्होल्युशनसाठी आम्ही लोक काम करतोय. आम्ही Correct. लहान लेकरांच्या हातामध्ये गॅजेट्स देत नाही तर टाळ देतो खेळायला. Wow. Wow. पूर्ण ब्रह्मामध्ये ती सोय आहे की लहान लेकरू रडत असेल तर लगेच हातात टाळ मिळते, लगेच आपली टाळ वाजवली जाते, ते खुश होतं. त्या आवाजाने एक प्युअर फॉर्म ऑफ साऊंड गेट्स क्रिएटेड इन दॅट एन्व्हायरमेंट that heal, that feel, and that gives a completeness in every guest mind. इतकं Wow. क्लास एन्व्हायरमेंट तयार होतं तिथे. अहो आजही माहितीये रिव्होल्युशन मी याला म्हणते की एखादा आयटी कंपनीतला हेड तुमच्या रेस्टॉरंटमध्ये चौरंग पाटावर बसून पगडी घालून मस्त ताव मारत असतो आणि तुम्ही त्याच्याकडे बारकाईने बघता, तुम्हाला कळतं इथं फिरंगी बसलंय मस्त खातंय.
सो आय हॅव अ लिस्ट ऑफ थिंग्स. ओके, माझ्या तो इनॉर्मस स्टोरीज आहेत त्याच्या. म्हणजे म्हणजे अमेझिंगली तुला सांगते, की इतकी इतकी गंमत असते. म्हणजे मी हा. नऊवारमध्ये आहे. ओके. मी हम्म. अशीच असते पूर्ण ब्रह्ममध्ये. ओके. ओके. आणि मी आता हा कॉल झाला की मी लगेच पळणार तिकडे. तर हो. इतके म्हणजे 85 इयर ओल्ड एज हा. पासनं आमचा क्लायंटाईल स्टार्ट होतो. तो 5 महिन्याच्या लेकरांपर्यंतचा क्लायंटाईल आहे. हम्म. प्रेग्नंट बाई. तर ह्याच्यातलं एक खूप छानसं एक्झाम्पल देते हां. जेव्हा नॉन मराठी लोकं माझ्याकडे हम्म. माझ्या मोबाईलमध्ये तिचं नावच असं लिहिलेलं आहे. परमित हम्म. फर्स्ट वुड बी मदर ऑफ पूर्णब्रह्म. ओ. तिचं नावच असं सेव्ह केलंय. ओके. ओके. आणि ओके. दिस इज अ स्टोरी ऑफ 2012-13 जेव्हा ओके. पूर्णब्रह्म जस्ट स्टार्ट झालेलं होतं. आणि या सगळ्या ओके. प्रिन्सिपल्स आणि एटिकेट्सला घेऊन आम्ही समोर सरकत होतो. आणि हम्म. मला ना रात्रीचे 12 वाजायचे घरी यायला. सगळं वाइंड अप करून, क्लोज करून, क्लीन करून, हायजीन मेंटेन आम्हाला यूएसच्या एका सेटअपसाठी लिटरली तिथल्या काउंटीनी काँग्रॅच्युलेशन सर्टिफिकेट्स पाठवले, की एवढं क्लीन इंडियन किचन पहिल्यांदा बघतोय. तर ती जी मुलगी आहे परमित म्हणून, ती आता खूप चांगली मैत्रीण आहे माझी. तर तिने मला फोन केला आणि शी वाज कॅरिंग फॉर हर फर्स्ट बेबी. आणि तिने फोन केला, "वहिनी, वो आपके यहाँ का साबुदाना खिचडी बहुत पसंद है." मैं नवऱ्याचं नाव घेतलं. आसमान नाव आहे त्याचं. समथिंग समथिंग रिलेटेड टू आकाश. तर करेक्ट. त्यांनी मला बोलवलं. म्हणे की "भाभी मैं वो खिचड़ी लेने आ जाऊँ क्या?" म्हटलं, "परमित अभी तो क्लोज हो गया है." आणि हे मी रात्री 12:30चं कन्व्हर्सेशन सांगते हां तुला. 12:30 इन द नाईट. ओके. आणि आय वॉज ॲक्चुअली गोइंग बॅक टू होम. मी ओके. कारमध्ये होती आणि मी तिच्याशी बोलत-बोलत म्हणे, "नहीं अब भी साबुदाना खिचडी खाना है. समझ में नहीं आ रहा है." आणि शी वाज कॅरिंग फॉर 5-6 मंथ होतं तिचं. तर ओके. म्हटलं, "रुक 1 मिनिट." मी गाडी पलटवली, शेफला कॉल केला, म्हटलं, "फिर से रेस्टोरेंट ओपन करना है." तो म्हणे, "क्या हो गया भाभी?" तर म्हटलं, "नहीं साबुदाना खिचड़ी पका के देना है, एक गेस्ट को चाहिए." तर म्हणे, "ठीक है, आता हूँ." तो त्याच्या रूममधनं पोहोचला तिथे. आम्ही ते दरवाजा उघडला कारण ते शटर-बिटर ओपन करावं लागायचं. तर मला एका कोणाची तरी गरज होती. त्याला बोलावलं. त्याच्यासोबत त्याचा हेल्पर आला. साबुदाणा खिचडी तयार केली. सोबत राजगिरा शिरा तयार केला. आमटी तयार केली. चटणी तयार केली. पॅक केलं. तिचा नवरा आला. ते घेऊन गेला. ती खाल्लं तिने. तिने फोन केला, "अच्छा लग रहा है अभी." मला आजही अंगावर आत्ता काटा तोंडाला येतो. पाणी सुटलंय. मला आत्ता खिचडी खावीशी वाटते. मला या क्षणाला खिचडी पाहिजे असं झालंय मला आता. वा सो वा वा. हे जे आहे ना, बिलीव्ह मी इतकी म्हणजे इतक्या आशीर्वादांनी भरलेली आहे आणि इतक्या चांगल्या विचारांनी आमचं सौजन्याच्या मागे महालक्ष्मी आहे. सौजन्य आधी आणा. महालक्ष्मी तुमच्या हातात आलीच पाहिजे. अरे वॉलेट असे काढून टेबलवर ठेवतील लोकं. आधी प्रेमाने खाऊ घाला. आम्ही ना सर्व फिरंगी लोकांना किंवा नॉन मराठी लोकांना आम्ही ह्याच्यातलं महत्व आणि ह्याच्यातला आनंद या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला सांगितल्या, की हाऊ इट इज व्हेरी हायजिनिक अँड हेल्दी अँड हाऊ इट इज सो नाईस दॅट यू कॅन टेस्ट समथिंग डिफरंट. सी सक्सेसफुल होणं म्हणजे ना खूप मोठी डेफिनेशन नाहीये. सक्सेसफुल होणं होणं म्हणजे माणसं जोडणं आहे असं वाटतं मला. व्हेरी ट्रू. व्हेरी ट्रू. वेल सेड. तर बरोबर. ती माणसं जोडतोय आम्ही. पूर्णब्रह्म तो एक संस्कार जोडतोय आणि तो संस्कार एक रिव्होल्यूशन म्हणून समोर करतेय. मी माझ्या बाबांना नेहमी म्हणते. बाबा म्हणतात थांबायचंच नाही. एकदा ठरवलं ना, तर मागे वळून बघायचं नाही. करेक्ट. आणि आईचं म्हणणं असतं, ठरवायला वेळ घे. टेक अ डिसिजन विथ अ टाइम. डोंट वेट for somebody else to come and tell you you are doing good, you are better, now you are growing. You decide whether you are good or bad and start working. That's it. That's the life. ब्युटिफुल. तर ते ब्युटिफुल. सिंपल आहे तसं. मला मला आणखी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे फ्रॉम यू इज तुम्ही केव्हापासून तुम्ही मराठी फिलिंग देताय लोकांना. दॅट इज नॉट ॲट ऑल अन अफोर्डेबल अफेअर. त्याच्यामध्ये Yeah. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज आय कांट इवन इमॅजिन और आय डोंट नो एनीबडी नोबडी कॅन इमॅजिन की त्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कशी उभी करावी लागली. तुम्ही कसं जमा केलं हे सगळं. हे लोक कसे जमा केले. इट इज
म्हणजे त्याच्यासाठी मला असं वाटतं मला अख्खा दिवस तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील. मे बी तेव्हा मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बट मला आत्तापुरतं मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ही इन्व्हेस्टमेंट जमा करताना, याचं कारण मी तुम्हाला विचारतो, वाय एम आय आस्किंग यू दिस. बऱ्याच बायका आहेत, लाखो करोडो बायका आहेत ज्या घरनं व्यवसाय करतायत फूडचा. त्याच डिटर्मिनेशननं, मे बी ज्या डिटर्मिनेशननं तुम्ही काम केलं, त्यांना तीच इच्छा आहे, त्यांनी तुमचे इंटरव्ह्यूज पाहिलेत. इट ऑल कम्स डाऊन टू इन्व्हेस्टमेंट, इट ऑल कम्स डाऊन टू मनी. सो त्या बायकांसाठी ज्या तुम्हाला आता बघतायत किंवा ज्या ज्यांनी तुमचे इंटरव्ह्यूज पाहिलेत, वाचलेत, तुम्हाला भेटल्यात, त्यांनी झिरो पासून सुरुवात कशी करायची? बिकॉज ऑल वी नो इज दॅट यू स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच. तुम्हाला तुमच्याकडे काही तयार काहीच नव्हतं. जे तयार होतं ते तुम्ही तयार केलंय, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तयार केलाय. सो हाऊ कॅन अ वुमेन who wants to dedicate her life to Marathi, not only Marathi but food, how should she start from the scratch? How should she do it in this time? ओके, मी प्रॅक्टिकली आणि इमोशनली असे दोन्ही उत्तर देईल. ओके, करेक्ट, प्लीज. माझं एकच म्हणणं आहे, स्टार्ट वॉकिंग. ओके, ओके, सगळं उभं राहत जात. फक्त तुमच्या मनातली इच्छा तयार पाहिजे, मग तुम्हाला थकता नाही. बघ, माझ्यामध्ये आणि या सर्व लोकांमध्ये, ज्या लेडीज, जे जेंट्स घरातनं काहीतरी करायची इच्छा आहे, यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक एकच आहे. मी आधी माझा तो स्त्रोत लिहून काढला, जिथे मी हे लिहून काढलं, काय लूज होणार आहे माझ्या आयुष्यात. काय लूज होणार आहे माहिती असलं ना, तर त्याचं दुःख नसतं लूज होताना. हे लोक तेच लूज करत राहतात. आय टेल यू, बापरे, मला मेलीला एकटीला सगळं करावं लागतं. ही बघा, घरही बघा, घरातले, ही जी वाक्य आहेत ना, ही माझ्या आयुष्यात कधी आलीच नाहीत. मी ठरवलं ना, पूर्ण ब्रह्म मला करायचंय. जर मला पूर्ण ब्रह्मला सकाळी 9 वाजता पोहोचायचंय आणि माझ्यावर ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला घरात 4 लेकरं आहेत, 2 लेकरं, नवरा आणि पूर्ण ब्रह्म. या 4 लेकरांना मलाच सांभाळायचं ना, मीच यांची आई आहे. यांचे पोट नाही भरलेत तर हे मलाच, माझ्यावरच ओरडाओरडा करणार आणि घर डिस्टर्ब होणार. मला सकाळी 3 वाजता उठावं लागलं तर प्रॉब्लेम काय आहे? बरोबर. नवऱ्यासोबत जेव्हा सोबत राहायचं असतं तेव्हा नवऱ्यासोबतच राहायचं असतं, जेव्हा मुलांसोबत राहायचं असतं तेव्हा मुलांसोबतच राहायचं असतं. टाइम अलोकेशन, वर्क अलोकेशन, प्रायोरिटायझेशन, लुझिंग ट्रॉमाज आणि सक्सेसफुल पाथ, या सगळ्या गोष्टी मी स्वतः ऑन पेपर फिशबॉन डायग्राम मध्ये लिहून काढले. याचं एकच महत्वाचं पैलू ठरला की मी स्वतःच्या ड्रीम्सला महत्व दिलं. प्रायोरिटी कस्टमर ऑफ युअर प्रोडक्ट इज नॉट यू, इज द कस्टमर हु इज बाइंग युअर प्रोडक्ट. Sell it to him. He should buy. He should get benefited. If he gets benefited, you will get benefited. तुम्ही सेल्स आणि मार्केटिंग मध्ये हाच तत्व शिकता ना. स्वतःसाठी सेल करू नका, प्रॉडक्ट सेल करण्यासाठी सेल करू नका. कस्टमर, कंझ्युमर एंडला काय हवंय तो प्रॉडक्ट सेल करा. है ना. कंझ्युमर प्रॉडक्ट पूर्ण ब्रह्माचे सगळे मराठी आयटम्स होते. ट्रस्ट नाहीये माहितीये बायकांचा स्वतःवर. मला आजही जेव्हा पण एखादी एंटरप्रेन्योर स्वतःच्या घरातल्या मसाल्यांबद्दलचा मेसेज टाकते की आम्ही पण घरातनं मसाले करतो, तुम्हाला ट्रायलला पाठवू का? तशी टेस्ट चांगली आहे, म्हणजे 4-5 मैत्रिणी मला चांगलं म्हणतात, माझा सेल पण चांगला आहे आणि बस तुम्ही जरा टेस्ट करून बघितलं तर बघा ना. सो या सगळ्यांना मला एकच सांगायचंय, तुमच्या प्रॉडक्टवर विश्वास नाहीये. मी बिनधास्त अशी छाती ठोकून सांगते की माझ्याकडची मासवडी मस्त आहे, माझ्याकडच्या पुरणपोळ्या खूप छान आहेत, खाऊन तर बघा. नाही मिळणार तुम्हाला ते. कन्व्हिन्सिंगच तुमचंच प्रॉडक्ट तुम्ही स्वतः कन्व्हिन्स नाहीये तर तुम्ही जगाला कसं विकणार ते? हाच फरक आहे या लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये. आधी तुम्हाला स्वतःच्या प्रॉडक्टवर स्वतः विश्वास ठेवावा लागेल. मराठी फूड कॅन बी सेल अँड सोल्ड आउट इन द ग्लोबल मार्केट, हा विश्वास फक्त जयंती कठाळे आणि पूर्ण ब्रह्माच्या लोकांना आहे. आज मराठी माणूस जेव्हा खायला पण येतो ना सिद्धार्थ, तेव्हा तो हे विचारतो की इलेक्ट्रिसिटीचं बिल भरता येतं का इथलं? असले खोचक प्रश्न पण विचारले जातात. ओके, त्यांना ही सांगायची इच्छा होते
की कमीत कमी 200 घरांमधल्या इलेक्ट्रिसिटी आणि चुली आम्ही चालवतो, कारण माझं 200चं एम्प्लॉयमेंट आहे, आणि कमीत कमी 1,00,000 लोकांना दर महिन्याला खाऊ घालतो पोट भरून. करेक्ट करेक्ट. करेक्ट. तर हे जे स्ट्रेंथ आहे ना, ते आधी आणावं लागेल. बरोबर बरोबर. मला बोलताच नाहीये तुमच्यासारखं. नाही, बोलता येईल जेव्हा तुम्ही स्वतः विश्वास ठेवाल स्वतःच्या प्रॉडक्टवर. तुमचा आत्मविश्वास तुमच्यात नाही, लोकांमधनं नाहीये. आणि मला मला ह्याचं कौतुक वाटतं की जेव्हा आता पूर्ण ब्रह्म, फॉर एक्झाम्पल मी आता जेव्हा लंडनला जाईन किंवा ज्या बाबतीत मला तुम्हाला विचारायचंच आहे की मी युएसला तर आहेच आहे, तुमचं रेस्टॉरंट आहेच आहे, तर मला जेव्हा पूर्ण ब्रह्म हे नाव वाचायला मिळेल परदेशामध्ये, की जिथे मला बर्गर, पिझ्झा आणि काय फ्राईड चिकन या व्यतिरिक्त दुसरं काहीच बघायला मिळत नव्हतं, आणि छोला भटुरा या व्यतिरिक्त मला काहीच मिळत नव्हतं, तिथे मला मराठी फूड बघायला मिळेल, तेव्हा मी कदाचित ढसाढसा रडेन पहिल्यांदा, आणि मी पहिल्यांदा वरण भात खाईन तिकडे जाऊन. तर मला तुम्हाला विचारायचं हे की आता पुढे इथून कुठे कुठे बघायला मिळेल आम्हाला पूर्णब्रह्म, कुठल्या कुठल्या देशांमध्ये बघायला मिळेल? बघ, इच्छा तर आहे जगातल्या त्या प्रत्येक देशात पूर्ण ब्रह्म चालू करावं जिथे याची गरज आहे. ओके.